सुप्रभात. आज आहे आषाढी एकादशी आणि त्यामुळेच उपवास करायचा. तर तो का करायचा? कारण की प्रसाद खूप मोठा खवय्या आहे आणि अर्थातच मला सुद्धा उपवासाचे पदार्थ आवडतात. त्यामुळे खास आम्ही आषाढी एकादशीचा उपवास करणार आहोत. आणि आमचा इथला साताऱ्यातला मित्र हेरम, त्याच्या घरी अशी छान फीस्ट आहे म्हणे ना. हो, म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे पापड वगैरे असं सगळं. सो असं सगळं आहे. त्यामुळे आम्ही आता त्याच्या घरी जात आहोत आणि मस्त ताव मारणार आहोत. म्हणजे एकादशी दुप्पट खाशी ते आज आपण खरं करणार आहोत. आणि त्यात तू इतकी सुंदर दिसतेस, काय करावं याचं. ओ माय गॉड. एनिवे, सो आम्ही आता जात आहोत तिकडे. आणि अर्थातच तिकडे सुद्धा आम्ही काय काय खातोय, कसं कसं सगळं आहे ह्याची सगळे आम्ही तुम्हाला झलक दाखवणारच आहोत. एक झलक तुझी झाली पाहिजे प्लीज. माझी ओ हो 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 हो. कडनं कर. काय 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 झालंय? काय खुश झालोय ना Shock मेन्यू बघून. झालीस खूप दिवसांनी मी असं उपवासाचं एवढं सगळं खाणार आहे. वाव, माझ्यापेक्षा जास्त. आणि तू खुश झालायस. आणि या आमच्या हेरम गुरुजींची ही सगळी कृपा आहे. वा वा. अरे कसा असला काकू, मस्त वाटतं मेन्यू. खिचडी म्हटलं एकदम खाता येणार नाही रे, म्हणून हेरम, इथून पुढे मी तुला अजिबात दोष देणार नाहीये. जर का असं काही असेल तर साहजिक आहे रे. तुझी काहीच चूक नाही. काहीच चूक नाही. जिमला जात होता आधी, माहितीये का? कोण? सुरुवातीला हेरम ना. हो माहितीये, जिम त्याच्यामुळेच बंद झालं. हे सगळे झालं. हो माहितीये. आता मी ते किती वर्षांपासून ओळखतो त्याला. तो खूप आधी 2004 पासून. 4 पासून तर ओळखतोय मी त्याला. त्याच्या आधी तो जायचा जिमला, त्याच्यानंतर त्यांनी सोडलं वाटतं. त्याचं मी सांगितलं मग खेळ वगैरे 1-2 किलो वजन जास्त करून पाठवणार आम्ही कोणाला. प्रसादला. म्हणजे माझं वजन वाढवायला निघालंय. तिचं वाढवायला पाहिजे. नाही ते बस ये अथर्व. ही मूर्ती किती छान आहे ना. आणि विठ्ठल, वा वा, छान सजवलंय. आज पूजा केली. आणि हे आणतो खिचडी आता खिचडी देते. तिला दे ताक. तू एक ताक. तू तुला खाऊन गेलाय मग. बापरे बाप. खुश आहे पब्लिक. नवीन नवीन अभ्यासक्रम. ही तर मग अशी नव्हती. हो ना. हाय गायत्री. तर हा होता पोटभर आनंद दिलेल्या आमच्या आषाढी एकादशीचा मिनी व्लॉग. लहानपणी आषाढी एकादशी म्हणजे दिंडी. मग त्याच्यासाठी अगदी छान नऊवारी नेसणं, तयार होणं. मग पाऊस असो काही असो, ज्ञानोबा माऊली तुकाराम असं म्हणत त्या दिंडीमध्ये सहभागी होणं. काय शेवटी दिंडी असो, उपवासाचा फराळ असो किंवा अशी छान सजवलेली मूर्ती असो, हर प्रकारे आपण आज विठुरायाच्या अगदी जवळ जात असतो, नाही का. आणि मग नंतर आमचे हे राया जड अंतःकरणाने आणि जड डोळ्यांनी निघाले त्यांच्या शूटसाठी. सोबत होते त्याचे लाडके पारू मालिकेचे DOP GK सर. तर मग तुम्हाला हा आजचा मिनी व्लॉग कसा वाटला ते सांगा. तुम्ही आषाढी एकादशी कशी साजरी केली ते सुद्धा सांगा. आणि बाकी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या या चॅनलला. आणि बाकी भेटूच.